जर तुमचे 21,000 रुपये 2 मिनिटात गेले तर तुम्हाला कसं वाटणार? हे सगळं उघडपणे घडतंय सातारा जिल्ह्यातील आणेवाडी टोल प्लाझाजवळ. आम्ही गोवा ते त्र्यंबकेश्वर बाय कार जात होतो, तर तिथे टोल नाकावर चहासाठी थांबलेलो. आज रात्री हे गेम खेळत असताना आम्ही बघितलं की एक दिल्लीचा पर्सन आलेला आणि तिथं ते 1,000 रुपये लावलेला. 1,000 रुपयाला ते 21,000 रुपये असे देणार होते. मग त्याने 1,000 रुपये लावला, तो 21,000 रुपये जिंकला. मग नंतर ते म्हणतात की तू मला 21,000 रुपये दाखव, मग मी तुला 21,000 रुपये देणार. मग त्याने 21,000 रुपये दाखवला, ट्रान्झॅक्शन केला, मग तो 21,000 रुपये कॅश घेतला. मग नंतर ते म्हणतात की हा कॉईन 7 आला तर हे पैसे तुझे. पण नंतर ते अचानक कसं चेंज करतात माहिती नाही, ते कॉईन चेंज करतात आणि ते 21,000 रुपये त्याचे सगळे त्यांच्या खिशात. हे असा सरळ सोपा मोठा स्कॅम चालू आहे आणेवाडी टोल प्लाझाजवळ. तर माझी नम्र विनंती आहे की सातारा जिल्ह्यातील श्री उदयनराजे भोसले खासदार आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही या गोष्टीवर लक्ष द्या, आणि पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे की तुम्ही पण या गोष्टीला लक्ष. हे सगळं हे रात्रीला चालू होतं गेम, सरळ उघडेपणावर सगळं चालू आहे. तर या टोल नाक्यावरून जाताना सर्वांनी काळजी घ्या आणि अशा स्कॅमला बळी पडू नका, हीच माझी विनंती आहे. आणि जर कोणाचे 21,000 रुपये तुम्हाला वाचवायचे असतील तर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा लोकांना बळी पडण्यापासून वाचवा, हीच माझी नम्र विनंती आहे. थँक्यू.